नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूया डब्यासाठी खास गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी कांदापातीच्या सुक्या भाजीची रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खूप चविष्ट आहे। चला तर बघूयात आता याची कृती। कांदापातीची सुकी भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गड्डी कांदापात, अगदी ताजी आणि कोवळी अशी कांदापात मी इथे घेतली आहे। तुम्हाला जर मिळाली तर रोपासाठी जी वापरतात ती रोपावरची कांदापात वापरा। अगदी कोवळ्या कांदापातीला खूप मस्त विशिष्ट अशी एक चव असते। नसेल तर अशी आपल्या शहरात मिळणारी ही कोवळ्या कांदापातीची गड्डी देखील तुम्ही वापरली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 टेबलस्पून मूग डाळ पाण्यामध्ये मी 2 तासासाठी भिजत ठेवली होती आणि 1 टेबलस्पून शेंगदाणे, हे शेंगदाणे देखील 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे। फोडणीसाठी इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। हे तेल गरम झालं की यामध्ये थोडी हळद घालूया, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि चवीनुसार हिरवी मिरचीचा असा ठेचा करून घेतला आहे। कच्चाच लसूण आणि मिरची ही कुटून घेतली। तेलावर आता हे आपण छान परतून घेऊ। यामध्ये जिरं मोहरी काहीही घालणार नाही, डायरेक्ट हळद आणि हे लसूण मिरचीचं वाटण परतून घेणार आहे। हे जरा परतून घेतलं। आता यामध्ये ही भिजवलेली मूग डाळ यातील पाणी काढून आपण यामध्ये घालू। भिजवलेले शेंगदाणे देखील घालूया। आता तेलामध्ये हे डाळ दाणे आपण जरा परतून घेऊ। साधी सोपी पण अप्रतिम चवीची ही कांदापातीची भाजी असते। गावाकडे तर आवर्जून डब्यामध्ये नेण्यासाठी शेतकरी ही भाजी बनवतात। हे बघा, ही डाळ आणि दाणे मी जरा 2 मिनिटांसाठी तेलावर परतून घेतले। आता यामध्ये चिरलेली कांदापात घालू। मध्यम आचेवर आता हे आपण छान परतून घेऊ। ही कांदापात घातल्या यामध्ये लगेच मीठ घालू नका, जरा परतून झाल्यावर मग आपण यामध्ये मीठ घालू। सुरुवातीला कांदापातीची क्वांटिटी किंवा प्रमाण आपल्याला खूप जास्त दिसतं आणि त्या अंदाजाने मीठ घातलं तर ते खूप जास्त होऊन जातं। त्यामुळे या प्रकारे जरा परतून झाली की मग मिठाचा अंदाज अगदी बरोबर होतो। नवशिक्यांसाठी ही खास टीप होती। बघा, हे आता छान परतून झालं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आणि आता मध्यम आचेवर त्याला छान तेल सुटेपर्यंत जरा 2 मिनिट आपण ही भाजी परतून घेऊ। हे बघा, भाजी मस्त परतून झाली आणि ही मूग डाळ देखील मऊ झाली आहे, बोटाने अशी सहज दबते आहे। याच पद्धतीची आपल्याला ही हवी। आता आपण गॅस बंद करूया। डब्यामध्ये नेण्यासाठी पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी कांदापातीची सुकी भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी नक्की करून बघा। आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।